त्यामुळे भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आता अभिजित हे बाहेर शिकला असेल तर काय अडचण आहे, त्याला स्कॉलरशिप मिळाली असेल ना तर कसंही मिळालं असेल ते नंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कळेल. EVM हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. तर बघा तुम्ही ज्या मोठ्या कलाकार, त्याचं नाव मी विसरलो, त्यांनी युवांबद्दल आणि महिलांबद्दल भाजपच्या खासदार तरी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तिथं स्टेटमेंट केलं आणि ते बोलत असताना काय बोलतात की हे जे काही मॉडर्न आणि वेस्टर्न हा जो विचार आहे तो देशासाठी योग्य नाही. पण या देशामध्ये अनेक असे मंत्री आहेत भाजपचे ज्यांची मुलं हे अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये तिथं अभ्यास करत आहेत, शिक्षण घेत आहेत. त्याचा विरोध आम्ही करत नाही. त्यामुळे भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. आता अभिजित हे बाहेर शिकला असेल तर काय अडचण आहे, त्याला स्कॉलरशिप मिळाली असेल ना तर कसंही मिळालं असेल ते नंतर त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कळेल. रोहित दादा, नवीन आघाडीची आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून ती रणनीती नाही आहे. पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला EVMबद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की आता EVMबद्दल आपलं मत काय, आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलं आहे EVM हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं. जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी आहे. नहीं, एक तो महाराष्ट्र में भी MPSC हो या उसके साथ CET हो, उसके बारे में भी यहाँ पे पेपर फूटा है, ये सिद्ध हुआ है. अभी उसके लिए हम वहाँ पे लड़ रहे हैं. तो इसीलिए ये जो MPSC हो या गवर्नमेंट की एग्ज़ाम्स का पेपर हो या CET का पेपर हो, वो अगर वहाँ पे लीक होता है तो वो जो कॉमन मैन होता है, उनके जो बच्चे होते हैं, उनको वहाँ पे तकलीफ़ होती है. जो पैसा जिसके पास है उसको ही वहाँ पे अच्छे मार्क्स आते हैं. अभी MSCET में अगर आप देखो तो इसके पहले 11th और 12th में बच्चों को जो वहाँ पे मार्क्स आए थे वो करीबन 90% के आगे होते थे और उनको CET में वहाँ पे ऑलमोस्ट 100% मिलता था. लेकिन लास्ट 3 सालों में अगर वहाँ पे आप देखो तो जो 90% मार्क्स 11th और 12th में जो बच्चों के मिलते थे वो अभी कम होते हुए 40% तक वहाँ पे आए हैं. जो अभी 10th 11th और 12th में अगर उनको 40% वहाँ पे मार्क्स मिलते हैं और CET में उनको अगर 100% मिलता है तो डेफिनेटली कहाँ ना कहाँ तो भी कुछ ना कुछ तो गलत CET में हो रहा है. वहाँ पे करीबन 10-12 लाख विद्यार्थी वहाँ पे एग्ज़ाम देते हैं. उनका जो ड्रीम होता है या उनको जो अच्छे कॉलेज में जाने का इच्छा होती है वो वहाँ पे पैसा और भ्रष्टाचार आने के कारण वहाँ पे सिर्फ पैसा वालों का वहाँ पे अच्छा हो रहा है, लेकिन नॉर्मल लोग कॉमन मैन का वहाँ पे नुकसान हो रहा है. बघा तिथं जे काय तिथं हे झालं होतं, मुलांना तिथं मारण्यात आलं होतं, लाठीचार्ज झाला होता, खिळ्यांनी मारण्यात आलं होतं. BJPचे कार्यकर्ते, पोलीस सोडा, BJPच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा युवांना तिथं मारहाण केली होती. पहिलं या सर्व नेत्यांनी जसं अमित शाह साहेब असतील, मोदी साहेब असतील, युवांचे तिथं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. सुरुवात तिथून होऊ शकते. फक्त सोशल मीडियावर एखादी रील चालावी म्हणून त्यांनी तिथं एखादी भावना व्यक्त केली असेल तर हे तुम्ही जर बघितलं असेल युवांनी त्यांना परत एकदा सोशल मीडियावर तिथं ट्रोल केलं. पंतप्रधान रीलच्या माध्यमातून बोलतायत, कधी पत्रकार परिषद घेतली नव्हती, आता रीलच्या माध्यमातून संबोधित करतायत. काय सांगाल? आमचा पत्रकारांवर विश्वास आहे, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे, त्यांचा तसा रीलवर विश्वास आहे. पण रीलवर ते अवलंबून असल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल त्यांना ट्रोल पण रीलच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात केलं. पूर्वी मनमोहन सिंग साहेब हे तिथं पत्रकारांना सातत्याने भेटत असत. जेव्हा भारताच्या बाहेर प्रवास करत असत तेव्हा पत्रकारांना ते स्वतःच्या विमानामध्ये तिथं घेऊन जात होते. आणि मग काय झालं, कसं झालं, काय या देशामध्ये आपण करणार आहोत, कसा फायदा आपल्याला देशाला त्या दुसऱ्या देशाकडनं होणार आहे, याचा संवाद
हा आधीच्या पंतप्रधानांचा आणि पत्रकारांचा होता, पण आत्ताचे पंतप्रधान पत्रकारांशी न बोलता रीलवर बोलतात, हे मात्र दुर्दैवी आहे.